केल्यानंतर तुम्हाला ही बेसिक इन्फॉर्मेशन समोरच्याला सांगता आली पाहिजे. आहे आपले सीएमडी मिस्टर मधुकर वसंत जाधव सर. ग्रेटेस्ट असं व्यक्तिमत्व, इथिक्स ना चालणारं आणि जबरदस्त असं डायरेक्ट सेलिंग मध्ये जबरदस्त असं परफॉर्मन्स आहे त्यांचा. काम केलेलं आहे. 18 वर्ष डोर टू डोर मार्केटिंग तसंच डायरेक्ट सेलिंगचा त्यांना अनुभव आहे. एका एक्स कंपनीमध्ये नेटवर्क मार्केटिंग मध्ये स्वतः आधी काम केलंय आणि नंतर नेटवर्क मार्केटिंग कंपनी स्थापित करते, म्हणजे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि जबरदस्त विजनरी असणारे आपले सीएमडी सर आहे. 27 स्टेट मध्ये डायरेक्ट सेलिंग मार्फत पोहोचलेले आहे आणि आता त्याचा कारभार तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये बघतच आहे. ठीक आहे. आणि 7 वर्ष कंप्लीट झालेले आपली जी रियांश मल्टी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे सक्सेसफुली रनिंग करते. दिवसेंदिवस तिचा ग्रोथ फक्त वाढतानाच दिसतोय, कमी होताना दिसत नाहीये. अशी जबरदस्त कंपनी सोबत आपण आहोत आणि रियांश मल्टी प्रायव्हेट सोबत लिमिटेड मध्ये तुम्ही जॉईन झालाय, तुम्ही काम करायला सुरुवात केली, म्हणजे तुम्ही खूप नशीबवान आहात. ओके. तर आता आपण चालू करतोय बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन सांगण्याच्या अगोदर का करायचा हा बिझनेस? पहिली गोष्ट, 0 इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट लागत नाही. प्रोडक्ट घ्या, एका हाताने प्रोडक्ट घ्यायचे, एका हाताने पैसे द्यायचे, जसं ट्रेडिशनल मार्केट चालतो त्या टाईपनं. एका हाताने प्रोडक्ट घ्या, एका हाताने पैसे द्या, तिथं व्यवहार संपतो. पण आपल्या बिझनेस मध्ये तुम्हाला ऍज अ डिस्ट्रीब्युटरशिप भेटते. वर्क फ्रॉम होम, घरी बसून काम करू शकतात. जर लॉस नाहीये कोणत्याही गोष्टीचा, गुंतवलंच नाही तर लॉस अजिबात नाहीये. ठीक आहे. परत तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता. इथं कोणताही तुमचा बॉस नाही की तुम्हाला 9 वाजता इथं यायलाच पाहिजे आणि 6 वाजता तुम्हाला सुटायलाच पाहिजे, असा कोणताही इथं बॉस नाहीये. का टाइम कंपाऊंडिंग टू डुप्लिकेशन, म्हणजे आपल्या खाली अंडर जेवढे लोक जॉईन होतील त्यांनी एक तासाने जरी, थोडक्यात 10 लोक जॉईन झाले आणि 10 लोकांनी एक तास जरी काम केलं तर ते 10 लोकांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे फक्त इथं एकटा काम करत नाही तर टीमनी काम होतं आणि टीमनी काम केल्यामुळं जबरदस्त असं इन्कम पण होतं, म्हणजे पैशाचं पण मल्टिप्लिकेशन होतं आणि टाइमचं पण मल्टिप्लिकेशन होतं. त्यामुळं कमी काळामध्ये डायरेक्ट सेलिंग मध्ये जास्त पैसे कमवण्याची संधी असते आणि ते प्रूफ खूप लोकांनी तुमच्या समोर करून दिलेलं आहे, इवन आम्ही सुद्धा. ओके. तर मेंटरशिप प्लॅटफॉर्म, क्वालिफिकेशन रिक्वायर्ड नाहीये, कुणी पण करू शकतं. वयाची अट नाहीये. वयाची अट म्हणजे तुम्हाला फक्त 18 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला रिटायरमेंट जरी असेल, 70 वर्ष 80 वर्षाचे जरी असेल तरी तुम्ही ह्या बिझनेस मध्ये करू शकता. साधं सिंपल आहे. इथं गुंतवण्याची गरज नाही. फक्त काय गुंतवावं लागतं? तुमचा वेळ. वेळेचं भांडवल आहे. तुम्ही जिथं वेळ देणार तिथून तुमचा बिझनेस ग्रो होणार. ठीक आहे. तर आता आपण बिझनेस प्लॅन स्टार्ट करूया. कशा पद्धतीने रन होतो बिझनेस प्लॅन, काय काय आहे त्या बिझनेस प्लॅन मध्ये आणि कसे पैसे तुम्ही इथं 1000 नाही, लाख नाही, करोडो कमवण्याची सुद्धा संधी आहे. एका महिन्यात सुद्धा करोडो येऊ शकतात, अशा बिझनेस प्लॅनची ताकद आहे आणि तोच बिझनेस प्लॅन आहे. तर आपले 5 टाईपचे इन्कम आहे. पहिला आहे रिटेल प्रॉफिट, नेक्स्ट आहे मॅचिंग बोनस इन्कम, तिसरा आहे स्पॉन्सर बोनस इन्कम, चौथा आहे स्पॉन्सर बोनस सिंगल लेग इन्कम आणि चौथा आहे अवॉर्ड अँड रिवॉर्ड. हे 5 टाईपचे आपले इन्कम आहे. त्यातला 1 बाय 1 आपण घेणार आहोत. तर पहिला आहे रिटेल प्रॉफिट. आता रिटेल प्रॉफिट म्हणजे काय? एमआरपी आणि डीपी रेट याच्यामधला जो डिफरन्स असतो त्याला काय म्हटलं जातं? रिटेल प्रॉफिट म्हटलं जातं. आता रिटेल प्रॉफिट अप टू 45% आहे. म्हणजे जे अमृत ज्यूसच्या किंवा 1850 रुपयाचे जे बॉटल्स आहे त्याच्यावर 45% डिस्काउंट तुम्हाला भेटतं आणि त्याच्यानंतर काही 5%, 10%, 20%, 30%, 40% असे काय आहे डिस्काउंट आहे. म्हणजे ते छोट्या छोट्या प्रोडक्टला तुम्हाला वेगवेगळा डिस्काउंट. पण सगळ्यात जास्त डिस्काउंट कशावर आहे? जे 1850 चे प्रोडक्ट आहे त्याच्यावर आहे. मग किती प्रोडक्ट आहे आपले आतापर्यंत? 37 प्रोडक्ट आतापर्यंत लॉन्च झालेले आहे. ओके. तर एक्झाम्पल म्हणून आपण अमृत ज्यूस घेऊया. तर अमृत ज्यूसची एमआरपी आहे 1850 रुपये, डीपी आहे 1032 रुपये आणि त्याच्या पाठीमागचं प्रॉफिट आहे 818 रुपये. आता जे 1850 चे प्रोडक्ट आहे त्याच्यावर जे प्रॉफिट आहे ते सर्वांच्या सेम आहे, म्हणजे त्यात टॅबलेट पण येते आपले आर्थोजी, लिली लाईफ केअर वगैरे. ओके. आणि जे छोटे प्रोडक्ट आहे त्यांच्यावर कुणावर 10% म्हणजे 20 रुपये आहे, कुणावर 10 रुपये आहे, 200 रुपये आहे, 150 रुपये आहे, असं रिटेल प्रॉफिट आहे. ओके.
तर आपल्याला कंपनीने एक कंबो पण तयार करून दिलेला आहे, कंबो पॅक म्हणूया आपण त्याला. तर तो कंबो पॅक आहे 6 बॉटलचा. म्हणजे तुम्ही 1850 रुपयाचे कोणते पण 6 प्रोडक्ट वन टाइम जर परचेस करत असेल तर त्याला बोललं जातं कंबो पॅक. तो असतो 6 बॉटलचा आणि त्याची डीपी प्राइस आहे 6192. हे काय त्याची डीपी प्राइस आहे, म्हणजे आपल्याला भेटणार आहे. ओके, मग ती तुम्ही जर एखादी आता 6 बॉटल मध्ये जर अमृत ज्यूस असेल तर 3 महिन्याचा समोरचा प्रॉपर कोर्स होतो. जर त्याच्यामध्ये जर आपण टॅबलेट ऍड करत असेल तर ते 2.5 महिन्यापर्यंत तो कोर्स जाऊ शकतो. त्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगायचं आहे. तर ह्या 6 बॉटल जर एखाद्याने एकदम जर मागितल्या तर तुम्ही 6192 प्लस तुमचा काही कुरिअर चार्जेस, प्रोसेसिंग चार्जेस असेल तो तुम्ही समोरच्याकडून घेऊ शकता. पण अप टू 45% डिस्काउंट आहे. तर वेगवेगळ्या प्रोडक्टवर वेगवेगळा डिस्काउंट आहे. ते तुम्ही आपला जे पेपर्स आहे किंवा प्लॅन बुक आहे त्याच्यावर पण दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे मॅचिंग बोनस इन्कम. आता मॅचिंग बोनस इन्कम याला बायनरी इन्कम सुद्धा म्हटलं जातं. जर तुम्हाला कोणी नेटवर्कर वगैरे जर भेटले तर तुमच्याकडे बायनरी किती असं पण विचारलं जातं. त्याच्यासाठी माहित ठेवा की मॅचिंग बोनस इन्कमला बायनरी इन्कम सुद्धा म्हटलं जातं. आता आयडी रजिस्ट्रेशन काय आहे आपला फ्री आहे. फ्री आहे, पण तो जर ग्रीन करायचा असेल म्हणजे ज्यावेळेस आपण आयडी रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस तो ग्रीन रेड असतो आणि तो जर ग्रीन करायचा असेल तर तिथं तुम्ही छोट्या प्रोडक्टने सुद्धा ग्रीन करू शकतात. 21 दिवसामध्ये तो ग्रीन करायचा असतो. ओके, आता आपला बिझनेस आहे एसपीओ. एसपी म्हणजे काय, सेल्स पॉइंट. आणि हा कसा काउंट केला जातो, तुमचं एक एसपी ज्यावेळेस मॅचिंग होतो त्यावेळेस कंपनीकडून तुम्हाला 2 रुपये भेटले जातात. ओके, तर ही एसपी मेथड काय, एका एसपी ची व्हॅल्यू 1 रुपया म्हटले तरी चालेल, पण लेफ्टला 1 आणि राईटला 1 असा एसपी जर मॅच झाला तर कंपनी तुम्हाला किती देते, 2 रुपये देते. एकदा थोडक्यात तुमचा काय झालाय, आयडी रजिस्ट्रेशन झालाय. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला 2 साइड असतात. एक असते ऑर्गनायझेशन 1 आणि दुसरी असते ऑर्गनायझेशन 2. ओके, त्यानंतर खाली 2 आयडी असतात. हे पण तुमच्या स्वतःच्या नावाचे असतात. याला ट्रायंगल बिझनेस सुद्धा म्हटलं जातं. हा पण तुमच्या नावाचा आणि हा सुद्धा तुमच्या नावाचा. बरं, 6192 ची ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला 225 एसपी मिळतात. ओके, आता हे 225 एसपी इथं पण लागू होतात, इथं पण करायचे आणि इथं पण करायचे. आणि ज्यावेळेस हे 225 एसपी मॅच होणार, इथं 225 एसपी चा बिझनेस आणि इथं 225 एसपी चा बिझनेस ज्यावेळेस मॅच होणार त्यावेळेस फर्स्ट पे आउट लागतं तुमचे 450. 5% डिडक्ट होतं, 427 रुपये तुमच्या अकाउंटला काय होतात, जमा होतात. ओके, आणि हे 5% तुमच्या पॅन कार्डवर जमा होतात, ते तुम्ही रिटर्न फाईल करून काढू शकता. ओके, त्यानंतर आता ह्याच्या वेळेस हे स्ट्रक्चर तुमचं कम्प्लीट होतं ना, त्याच्यानंतरच तुम्हाला पेमेंट पुढचं चालू होतं. तर एका पॅन कार्डवर आपण 3 आयडी क्रिएट करतो. हा आयडी पण 225 एसपी चा पाहिजे, हा पण 225 आणि 225 हा पण सुद्धा 225 एसपी चा पाहिजे, म्हणजे लेफ्ट साइडचा पण आणि राईट साइडचा पण. ज्यावेळेस हे तुमचं स्ट्रक्चर कम्प्लीट होतं त्यावेळेस फर्स्ट पे तुम्हाला 450 लागतं, 5% डिडक्ट होतं, 427 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतं. त्यानंतर तुमचा ह्या साइडला एक एसपी जरी मॅच झाला तरी कंपनी देते 2 रुपये. 10 एसपी जरी मॅच झाले तरी कंपनी देते 20 रुपये. 100 एसपी मॅच झाले तरी कंपनी तुम्हाला किती देते, 200 रुपये. 225 एसपी मॅच झाल्यानंतर कंपनी तुम्हाला देते 450 रुपये. आणि असं करत करत शेवट आहे 35,000 एसपी. ज्यावेळेस तुमचे मॅच होतात त्यावेळेस कंपनीकडून तुम्हाला 70,000 रुपये मिळतात. परत एकदा सांगते, हे तुमचे 3 आयडी आहे. 3 आयडी हे 225 एसपी ना ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होतात, रिपर्चेस केलं जातं त्यावेळेस फर्स्ट पे आउट तुम्हाला 450 लागतं. त्यानंतर तुमच्या सिस्टम मध्ये एक एसपी जरी पडला तर तिथून पुढे तुमचं पेमेंट काय होतं, स्टार्टअप होतं. आणि लास्ट मॅचिंग बोनस इन्कम आहे ते 35,000 एसपी ऑर्गनायझेशन 1 ला आणि 35,000 एसपी ऑर्गनायझेशन 2 ला ज्यावेळेस आपल्या माध्यमातून किंवा टीमच्या माध्यमातून पडले जातात त्यावेळेस पहिला म्हणजे
वीकली पेमेंट तुम्हाला 70,000 रुपये लागतं. तर आयडी मध्ये कॅल्क्युलेशन केलं 106,192चा, तर 156 आयडी लेफ्टला आणि 156 आयडी राईटला ज्यावेळेस पडतात त्यावेळेस 70,000 रुपये तुमचे वीकली येतात आणि याला बोललं जातं कॅपिंग. तुम्ही बरेचसे पोस्टर वगैरे बघितले असं ग्रुपला, कॅपिंग विनर म्हणजे काय की 35,000 एसपीचा बिझनेस दोन्ही साईडला होणं याला म्हणतात कॅपिंग. हो, तो आयडी कॅपिंगला जाणे. आणि कॅपिंगला जाणे म्हणजे 70,000 रुपये आठवडा. असे 70,000 रुपये एका आठवड्याचे असे 4 आठवडे आहे तर 2,80,000 रुपये तुमचा काय पडला महिना पडला. ओके, साधा सिंपल आहे मॅचिंग बोनस इन्कम, फक्त मॅच करत चालायचंय. जर 10 एसपी लेफ्टला परत असेल तर 10 एसपी ज्यावेळेस राईटला पडतील त्यावेळेस मॅच होईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला इन्कम येत जाईल. ओके, डन. समजलं मॅचिंग बोनस इन्कम अशा पद्धतीने आपला बिझनेस कॅरी फॉरवर्ड होतो. ही आहे ऑर्गनायझेशन 1 तुमची, ही आहे ऑर्गनायझेशन 2. हा तुमचा काय मेन आहे. ठीक आहे, आता तुमची टीम तयार झाली आणि ह्या वीक मध्ये थोडक्यात इथं पडले तुमचे 10,000 एसपी आणि ह्या साईडला पडले तुमचे 15,000 एसपी. तर मॅचिंग कितीचं लागणार तुम्हाला 10,000 एसपीचं मॅचिंग लागणार. ओके, आणि इथले शिल्लक किती राहिले 5,000 एसपी काय राहिले शिल्लक राहिले. ओके, आता सेकंड वीक आलं. सेकंड वीक मध्ये तुमच्या टीमच्या माध्यमातून ऑर्गनायझेशन 1 ला झालेलं आहे 30,000 एसपीचं काम, पण ऑर्गनायझेशन 2 ला काम झालेलं नाहीये. तरी सुद्धा ही लेट तुमची कॅरी फॉरवर्ड झालीये त्याच्यामुळे हे 5,000 एसपीचं तुम्हाला काय लागणार मॅचिंग लागणार. परत याच्यामध्ये तुम्हाला किती शिल्लक राहिले 25,000 एसपी शिल्लक राहिले. ते कॅरी फॉरवर्ड होणार म्हणजे ऑर्गनायझेशन 2 ला. हे कुठं पडले ऑर्गनायझेशन 1 ला पडले, पण ऑर्गनायझेशन 2 ला ज्यावेळेस 1 आठवड्यात 2 आठवड्यात 1 वर्षात 10 वर्षात जरी ह्या साईड नाही तुमचे एसपी जरी पडले तरी मॅचिंग होऊन तुम्हाला इथं इन्कम लागणार. याला म्हटलं जातं कॅरी फॉरवर्ड. आणि ही जी कॅरी फॉरवर्ड आहे प्लस पॉइंट आहे. हा कॅरी फॉरवर्ड बिझनेस खूप लोकांचं काय होतं की एका साईडनं खूप बिझनेस चालतो आणि एका साईडनं कमी चालतो, तर घाबरायची गरज नाही. ते कधी ना कधी पैसे तुमच्या अकाउंटला हे येणारच आहे. कधी ज्यावेळेस दुसऱ्या साईडनं मॅच होईल त्यावेळेस. ओके, टेल प्रॉफिट मध्ये 818 रुपयापेक्षा जास्त येऊ शकत नाही. ठीक आहे, आणि मॅचिंग बोनस इन्कम मध्ये 70,000 रुपये आठवडा आणि 2,80,000पेक्षा जास्त तुम्हाला इन्कम येऊ शकत नाही. पण स्पॉन्सर बोनस इन्कम एवढा जबरदस्त आहे तिथं तुम्ही हजारो नाही लाखो नाही करोडो सुद्धा कमवू शकतात. ते म्हणजे स्पॉन्सर बोनस इन्कम. आता स्पॉन्सर म्हणजे काय, तुम्ही आणलेल्या व्यक्तीला आपण इथे ह्या सिस्टम मध्ये काय म्हटलं जातं स्पॉन्सर म्हटलं जातं. आणि ज्याचे जेवढे जास्त डायरेक्ट स्पॉन्सर ते पण ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह जेवढे जास्त डायरेक्ट स्पॉन्सर तेवढं त्याचं इन्कम सगळ्यात जास्त असतं. ओके, तर तो आहे एसबीआय इन्कम. याला डायरेक्ट स्पॉन्सर बोनस इन्कम सुद्धा म्हटलं जातं. आता हा 100% आहे, पण तो डिवाइड होतो फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल नुसार. तर फर्स्ट लेवल आहे 50%, सेकंड लेवल आहे 50%. यानुसार काय होतो डिवाइड होतो. आता तो कसा डिवाइड होतो त्याचं बेनिफिट कसं भेटतं तर पुढे बघूया. सेम स्ट्रक्चर जसं मी सुरुवातीला तयार केलं होतं. हे तुमचं 3 आयडीचं स्ट्रक्चर. हे आहे ऑर्गनायझेशन 1 आणि ऑर्गनायझेशन 2. ओके, आता तुमच्या माध्यमातून ए नावाचा व्यक्ती आणि बी नावाचा व्यक्ती बिझनेस मध्ये काय झाला जॉईन झाला ऍज अ बिझनेस थ्रू. तर ह्याचा पण काय झाला थोडक्यात ट्रायंगल झाला. जसा तुमचा ट्रायंगल झाला तसा याचा पण काय झाला ट्रायंगल झाला आणि बी ह्या व्यक्तीचा सुद्धा काय झाला ट्रायंगल झाला. आता जसं तुमचं इथं मॅचिंग झालं तुम्हाला किती भेटले होते 450 रुपये फर्स्ट पे आउट, तसं यांचं पण पहिलं स्ट्रक्चर कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना पण फर्स्ट पे आउट लागेल 450 रुपये. बी मॅचिंग झालं तर बी ला पण फर्स्ट पे आउट लागेल 450 रुपये. आणि हे 450 रुपये लेवल नुसार डिवाइड होणार. 450 चे इथं 50%, कारण ऑर्गनायझेशन 1 ला कोण आहे ए हा व्यक्ती आहे. ए हा व्यक्ती बायनरी इन्कम किती घेतलं 450 रुपये. तर ए ह्या व्यक्तीच्या माध्यमातून या सेकंड आयडीला भेटणार 225 रुपये आणि या फर्स्ट आयडीला भेटणार 225 रुपये. असं दोन्ही मिळून किती भेटणार 450 रुपये. म्हणजे 100% स्पॉन्सर इन्कम. पण कधी ज्या वेळेस तुमच्या
तुम्ही आणलेला जो स्पॉन्सर आहे त्याचं बायनरी जेवढं लागणार तेवढं इन्कम तुम्हाला 100% वरती येणार. सेम प्रोसेस इकडून ऑर्गनायझेशन 2 ला कोण आहे? बी हा व्यक्ती आहे. तर बी ह्या व्यक्तीचं जे 450 रुपये त्याला फर्स्ट पे आउट लागलेला आहे, तर हे या सेकंड आयडीला भेटणार 225 रुपये आणि या फर्स्ट आयडीला भेटणार 225 रुपये. असं दोन्ही मिळून किती झालं? 450 रुपये, 450 रुपये. म्हणजे ए ह्या व्यक्तीकडून पण 100% आलं, बी ह्या व्यक्तीकडून पण 100% आलं. का? कारण तुम्ही सुद्धा 3 आयडीना काय घेतलेली आहे? एंट्री घेतलेली आहे. तर एकाच आयडीना जर एंट्री घेतली असेल तर इथं फक्त तुम्हाला किती भेटतील? 225च भेटतील. बाकीचे 225 हे वरच्या लेवलला शिफ्ट होणार. ओके. जसं तुमचं आता एसपी मॅच झालते 35,000 एसपी ऑर्गनायझेशन 1 ला, 35,000 एसपी ऑर्गनायझेशन 2 ला, म्हणजे लेफ्ट आणि राईटला. तसे हे दोन थोडक्यात हिरे म्हणूया आपण. हिरे आणि ते हिरे शोधण्यासाठी तुम्हाला कितीतरी लोकांपर्यंत पोहोचावं लागेल तेव्हा ते हिरे तुम्हाला सापडतील. तर हे ए आणि बी थोडक्यात तुमच्यासाठी हा हिरा आहे आणि हा हिरा सापडलाय. तर ह्या हिऱ्याचे पण काय झाले? ए या व्यक्तीचे 35,000 एसपी काय झाले? मॅच झाले. म्हणजे 156 आयडी काय झाले? मॅच झाले. तर ह्या व्यक्तीला किती भेटले? 70,000 बायनरी इन्कम किंवा मॅचिंग बोनस इन्कम. किती भेटले? 70,000 रुपये. सेम प्रोसेस बी या व्यक्तीने पण काय केले? त्याचे पण 35,000 एसपी मॅच झाले आणि या व्यक्तीला पण किती भेटले? 70,000 रुपये बायनरी भेटली एका आठवड्याची. ओके. मग हे 35,000 कसे येणार तुम्हाला? या आयडीला 50% म्हणजे 35,000 या आयडीला आणि वरती ह्या आयडीला 35,000, असे दोन्ही मिळून किती झाले? 70,000. सेम ऑर्गनायझेशन 2 ला किंवा लेफ्ट राईट साइड म्हणूया, बी या व्यक्तीला जर 70,000 रुपये मॅचिंग बोनस इन्कम येत असेल तर इथं तुम्हाला भेटणार 35,000 आणि वरती ह्या आयडीला भेटणार 35,000. असं दोन्ही मिळून किती झाले? 70,000. ओके. म्हणजे मार्केट मधून फक्त तुम्ही 2 व्यक्ती आणा, 2 व्यक्तींवर काम करा आणि त्या 2 व्यक्तींना 70,000 रुपये कमवण्यासाठी मदत करा. त्या 2 व्यक्तींकडून तुम्हाला भेटणार 1,40,000 रुपये आणि प्लस तुमची बायनरी किंवा मॅचिंग इन्कम काय होणार? ऑटोमॅटिक मॅच होत जाणार तुमच्या स्वतःचे 70,000. असे 2,10,000 रुपये तुमचा काय पडला? आठवडा पडला. महिना 2 लाख तुम्ही आता काउंट करा. ओके. 8,40,000 रुपये तुमचा काय झाला? महिना झाला. तर हा स्पॉन्सर इन्कम आहे. तुम्ही जेवढे जास्त डायरेक्ट लावणार तेवढं जास्त इन्कम राहणार. ओके. तर आता बी हा व्यक्ती काम करण्याचा काय झाला? बंद झाला. खूप सारे लोक येतात, कमी दिवस काम करतात, निघून जातात. पण काही लोक जे प्रामाणिक असतात आणि सातत्य ठेवून सिस्टमला फॉलो करून काम करतात ते लोक या सिस्टम मध्ये काय राहतात? टिकून राहतात. मग हा बी हा व्यक्ती कोणता आहे? जो थोड्या दिवस आला, करेंगे जोडेंगे तोडेंगे मोडेंगे पर कुछ नाही करेंगे असा व्यक्ती आला आणि त्यांनी थोड्या दिवस काय झालं? काम केलं, परत काम केलं नाही. ओके. तर त्यांनी काय केलं? काम केलं नाही. पण तुमचा ए हा व्यक्ती काय करतोय? काम करतोय. त्याच्याकडून येणारं जे स्पॉन्सर बोनस इन्कम आहे ते तुम्हाला येत राहणार. त्याला म्हणतात चौथा इन्कम स्पॉन्सर बोनस सिंगल लेग इन्कम. पण आपली लेग काय होत असते? कॅरी फॉरवर्ड होत असते. तर इकडे सुद्धा ज्यावेळेस तुमचे नवीन स्पॉन्सर येतील त्यावेळेस इकडे टाकून दिल्यानंतर ते तुम्हाला मॅचिंग इन्कम परत जनरेट होऊन जाईल. आता त्याचे डायरेक्ट स्पॉन्सर जास्त तर त्याचं इन्कम जास्त. ओके. तर काय आता यू हा व्यक्ती आहे. यू हा व्यक्ती स्वतः तुम्ही आहात स्वतः. ओके. तुम्ही काय केलंय? 2 व्यक्ती आणले, 2 व्यक्तींना 70,000 रुपये कमवायला मदत केली. 1,40,000 रुपये त्यांच्या माध्यमातून कमवले. स्वतःचे 70,000 रुपये असे 2,10,000 रुपये तुम्हाला राहायला आठवडा इन्कम आला. ओके. पण तुमच्या खालचे जे स्पॉन्सर आहे, ए नावाचा व्यक्ती आहे थोडक्यात. आता ए नावाच्या व्यक्तीने काय केलं? त्याला बिझनेस प्लॅन खूप छान पद्धतीने समजला. तुम्ही काय केलंय? फक्त 2च व्यक्तींवर अडकून बसले. पण ए नावाच्या व्यक्तीने काय केलं? 5 लीडर्स आणले, 5 लीडर्स वर काम केलं, त्यांना 70,000 रुपये कमवण्यासाठी मदत केली. त्यांच्याकडून आले 3,50,000 आणि स्वतःचे 70,000 असे 4,20,000 रुपये वीकली पेमेंट घेतलं. म्हणजे सिनियर कोण आहे? त्यांनी किती घेतले? फक्त 2 व्यक्तीच्या माध्यमातून 2,10,000 रुपये. पण ज्युनियर म्हणजे इथं जो व्यक्ती काम करेल आणि ज्याचे डायरेक्ट स्पॉन्सर असणार त्याला इन्कम काय असणार? जास्त असणार. ओके. म्हणजे डायरेक्ट स्पॉन्सर जोडण्याचं इथं लिमिटेशन नाही. तुम्ही 2 जोडा, 10 जोडा, 100 जोडा, 1000 जोडा, तेवढे
जेवढे जास्त डायरेक्ट स्पॉन्सर तेवढं जास्त तुमचं इन्कम. आता हे जे मी इन्कम सांगताय, काहींना वाटत असेल की हे कधी होणार, कसं होणार, पण त्याच्या पण स्टेप आहे. तुम्ही सुरुवातीला काय करा, 10 डझन करा. ठीक आहे, 10 लोकांना 10 डायरेक्ट स्पॉन्सर, तर त्या 10 लोकांना फक्त बायनरी 1000 रुपये कमवायला मदत करा. जे मॅचिंग इन्कम आहे ना आपलं, त्यांना मॅचिंग इन्कम आलं तर आपल्याला स्पॉन्सर इन्कम येतं. म्हणून त्यांना 1000 रुपये मॅचिंग इन्कम कमवायला मदत करा. तुम्हाला 10,000 रुपये आठवडा येणार. असे 4 आठवडे तर 40,000 रुपये तुम्हाला काय येणार, इन्कम येणार महिन्याचं. फक्त किती, 10 स्पॉन्सरच्या जोरावर. आणि ह्या 10 स्पॉन्सरला जपलं, त्यांना शिकवलं, त्यांना माहोलमध्ये आणलं, त्यांना वारंवार एज्युकेशन देत गेलो, त्यांना 1000 रुपयाच्या ऐवजी 2000 रुपये कमवायला मदत केली, तर इथं आकडा काय होणार तुमचा, डबल होणार. 3000 रुपये कमवायला मदत केली, तर इथं आकडा 3 पटीनं तुमचा वाढणार. आणि त्याच 10 लोकांना तुम्ही 2 वर्षात, 3 वर्षामध्ये प्रॉपर एज्युकेशन देऊन प्रॉपर सिस्टम समजून सांगितली, आणि त्याच 10 लोकांना तुम्ही काय केलं, कॅपिंगला लावलं. म्हणजे 70,000 रुपये कमवायला शिकवलं किंवा कमवायला लागले थोडक्यात, तर त्यांच्याकडून तुम्हाला किती भेटणार, 7 लाख रुपये स्पॉन्सर बोनस इन्कम. आणि आठवड्याचे दिवस पण किती राहतात, 7 राहतात. म्हणजे दिवस किती पडला तुमचा, 1 लाख रुपये. ही स्पॉन्सर इन्कमची खरी ताकद आहे. आणि सीएमडी सरांनी जे आपल्याला 35 डायरेक्ट स्पॉन्सरचं दिलेलं आहे, सेम तसंच आहे. 35 डायरेक्ट स्पॉन्सर तुम्ही ज्यावेळेस 70,000 रुपये कॅपिंगला लावणार, मग तुम्हाला 2 वर्षात, 3 वर्षात, इव्हन 5 वर्षात जरी हे 35 डायरेक्ट भेटले तुम्हाला, आणि त्यांनी 24,50,000 रुपये आठवडा घेतलाय, असे 4 आठवड्याचे 98 लाख रुपये त्यांच्याकडून तुम्हाला काय येणार, स्पॉन्सर इन्कम येणार. आणि तुमच्या स्वतःची बायनरी म्हणजे कॅपिंग 2,80,000 रुपये, 1,80,000 रुपये तुम्हाला काय येणार, इन्कम येणार. म्हणजे जे सीएमडी सर बोलतात ना की 1 कोटी तुम्ही महिना कमवू शकतात, तर याच्याद्वारे 35 डायरेक्ट स्पॉन्सर करा आणि त्यांच्या माध्यमातून काय करा, 1 कोटी घ्या. ओके, हा जबरदस्त असा डायरेक्ट स्पॉन्सरचा बिझनेस आहे आपला, बायनरीचा नाही. जेवढे जास्त डायरेक्ट स्पॉन्सर तेवढं जास्त तुमचं इन्कम. मग इथं कुणी व्यक्ती कधी आलाय हे डिपेंड नाहीये. पुढे 2 वर्षापासून आलेला असेल पण आज पण 50,000च घेत असेल, आणि एक व्यक्ती असा आहे की तो 6 महिन्यापासून आलाय आणि तो 50,000 रुपये महिना घेत असेल, तर डिफरन्स काय, डिफरन्स एकच आहे, ज्याचे डायरेक्ट स्पॉन्सर जास्त त्याचं इन्कम जास्त. आणि नेक्स्ट आहे आपलं अवॉर्ड रिवॉर्ड साठी 60 आयडी लेफ्टला, 60 आयडी राईटला, 6,192 चे. तर हे तुम्हाला करायचे आहे आणि मनाली टूरला यायचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्ही ठरवलं, नवीन व्यक्ती जरी असेल, आज जरी जॉईन केलेला असेल त्या व्यक्तीनं ठरवलं, तर 120 आयडी ह्या कमी दिवसामध्ये सुद्धा करू शकतात. तर आपला असा साधा सिंपल बिझनेस प्लॅन आहे. पहिला होता रिटेल प्रॉफिट, जे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती करायचं. 400 एका बॉटल पाठीमाग 400 कमवायचे की 818 रुपये कमवायचे, हे तुमच्यावर डिपेंड. नेक्स्ट आहे मॅचिंग बोनस इन्कम, जेवढे दोन्ही साईडला मॅच होणार, जेवढे एसपी तुमचे मॅच होणार तेवढे इन्कम तुम्हाला येणार. जरी एक साईड तुमची जास्त झाली तरी कॅरी फॉरवर्ड जी पॉवर लेग आहे तुमची ती कॅरी फॉरवर्ड होणार, आणि ज्यावेळेस दुसऱ्या लेगला तो बिझनेस होईल त्यावेळेस तुम्हाला तो इन्कम येऊन जाणार. तिसरा इन्कम आहे स्पॉन्सर बोनस इन्कम. एका व्यक्तीकडून आपण 100% स्पॉन्सर इन्कम घेऊ शकतो, पण कधी त्याचं पण मॅचिंग व्हायला पाहिजे. ज्यावेळेस त्याचं मॅचिंग होणार तेवढं स्पॉन्सर इन्कम येणार. थोडक्यात त्यांनी जर मॅचिंग इन्कमच्या माध्यमातून 1000 रुपये जर कमवले, तर तुम्हाला सुद्धा 100% 1000 रुपये वरती सुद्धा येणार. नंतर आहे स्पॉन्सर बोनस सिंगल लेग इन्कम. जरी एक साईडचे स्पॉन्सर तुमचे चालले नाही काही कारणास्तव, तरी काळजी करायची गरज नाही. दुसऱ्या साईडचे स्पॉन्सर ज्यावेळेस तुमचे चालतील त्यावेळेस ती साईड म्हणजे ज्या साईडचे तुमचे स्पॉन्सर ऍक्टिव्ह असेल त्या साईडनं तुम्हाला स्पॉन्सर बोनस इन्कम येऊन जाईल. आणि कॅरी फॉरवर्ड लेग आहे आपली, पॉवर लेग जी कॅरी फॉरवर्ड आहे त्या माध्यमातून तुमचं इन्कम कधीही कुठेही जाणार नाही, ते तुम्हाला कधी ना कधी तुमच्याकडे येणारच आहे. आणि 5वं इन्कम आहे अवॉर्ड अँड रिवॉर्ड. रिलायन्स मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आपली जी कंपनी आहे, ती कंपनी प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अवॉर्ड रिवॉर्ड लावत असते.